भैयासाहेब, तुम्ही जी नफ्या तोट्याची गणितं मांडताय त्यात आमचाही थोडासा अधिकार आहे आणि आमच्या आत्मिक समाधानासाठी जर आम्ही काही खर्च केला तर आम्हाला नाही वाटत आमचं काही चुकलं. स्वतःच्या अधिकाराबद्दल बोलण्या इतपत प्रकरण पुढे गेलं तर मला असं वाटतं विक्रम भाऊजी जे काही बोलले ते भावनेच्या भरात बोलले. त्यांच्या मनाची अवस्था काय आहे याचा जर तुम्ही विचार केलात तर मला असं वाटतं की तुम्हाला थोडा कमी त्रास होईल. हे जे काय ते विचित्र वागतायत यालाही तुम्हीच जबाबदार आहात. कोण ही देवयानी? तिचं नाव जर विक्रमादित्यांबरोबर जोडलं गेलं तर राजे शिर्के घराण्याची किती बदनामी होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? आम्ही पण कोणाला विचारतोय? राजे शिर्केंच्या घरात राहून देशमुखांना निष्ठा वाहिलेला ना आमच्या बदनामीचं काय सोयरसुतक? झनन झन झनन झनन झन झनन झनन झन झनन झनन झन. आता 2 मिनिटं यार, हळू बोल ना, हळू बोल ना. उद्या काय आहे? गिफ्ट तुझ्यासाठी. आत काय आहे? इकडे ये, सांगतो. उद्या भेटूया तळोबाच्या इथे. हा ठीक आहे, मग हे गिफ्ट पण दुसरीलाच देतो तुझ्यापेक्षा छान. शट अप, शट अप. ओके ओके, सॉरी सॉरी, 2 मिनिटं. आईने वगैरे बघितलं तर? अरे प्यार किया तो डरना क्या यार. 2 मिनिट. झनन झनन झन झनन झनन झन झनन झनन झन झनन झनन झन झनन झनन झन. ग्लोरिया, तू तू इथे? खूप गोष्टी विसरत चाललास तू. आठवण करून द्यायला आले. किती दिवस जिवंत राहणार आहे तो अजून? तुझा प्रॉब्लेम काय? ग्लोरिया, मी बस, खूप कारणं झाली. आता ऍक्शन हवी. तू जर त्याच्यावर ऍक्शन घेतली नाहीस ना तर आपल्या वरचे तुझ्यावर ऍक्शन घेतील. तुझा हात जर त्याचा जीव घेताना कापला ना तर लक्षात ठेव, ज्यांनी तुझ्यावर गन रोखली ना त्यांचा हात थरथरणार नाही तुझा जीव घेताना.
अरे आलास तू? किती उशीर? बरे बघ, आता आलाच आहेस तर मी एक पत्र लिहिलंय शिक्षणाधिकाऱ्यांना, तेवढं पोस्टात टाकून ये. मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात आणि विभागीय क्रीडा स्पर्धा ठेवतात. काय म्हणायचं यांना? हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. अरे आज नेमकी तारीख कुठली? 108 हुतात्मे झाले त्यांची की संयुक्त महाराष्ट्र चळवळीची? दोन अन दोन चार, 4 दुने 8, 8 सख 48. ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्यम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. मुलांना 4 भिंतीच्या आत खेळावं लागतं, पण खरं तर त्यांचं शिक्षण समाजच करत असतो. ग्राउंड करत असतं, शाळा करीत असते, मित्र करत असतात, आई वडील करीत असतात, भावंड करीत असतात. आणि गुढीपाडवा कधी आहे रे चिन्या? गुढीपाडवा, गुढीपाडव्याला गोड खातात, पुरणपोळी. काय चिन्या, मला काहीतरी खायला दे ना गोड. मला खूप गोड खायची इच्छा झाली, खूप. दे ना मला, दे ना. कोणावर निबंध लिहितो. एक होता राजा, त्याला खूप गोड खायची सवय होती, त्यामुळे तो. किती दिवस जिवंत राहणार आहे तो अजून? तुझा प्रॉब्लेम काय? ग्लोरिया, मी बास, खूप कारणं झाली. आता ऍक्शन हवी. गोड गोड बोला, गोड गोड खा. हॅलो, तू स्वतःला समजतोस कोण रे? एकतर मी तुझी वाट बघत होते, तू आलास आणि मला हात करून. आणि ते मध्ये कोण घुसखोर आले होते? साक्षी, मी आता कामात आहे. हे बघ राज, माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. सॉलिड अटकली आहे माझी. एकतर मी तुला भेटायला आले आणि तू सरळ निघून गेलास. कुठेस आत्ता तू? आत्ताच्या आत्ता इथे निघून ये. मागच्या वरांड्यात मला भेट, मला तुझ्याशी बोलायचं आहे. साक्षी, मी आता कामात आहे, तुला नंतर फोन करतो. चल बाय. राज, मग मला पण आता तुला ह्याच्या पुढे कधी भेटायला जमणार नाही.
कुणाला ओरडत होतीस एवढी? त्या मूर्ख राजला. कोण समजलं कोणतं स्वतःला? का काय झालं? मगाशी आला, मी त्याच्याशी बोलायला गेले तर सरळ न बोलता निघून गेला. काम असेल ना त्याला काहीतरी. असेल ना, पण ही काय वागायची पद्धत झाली का? मगाशी मी फोन केला तर फोन पण सरळ कट केला त्यांनी. एवढं काय महत्वाचं बोलायचं तुला त्याच्याशी? ते काय महत्वाचं नाहीये ग. महत्वाचं नाहीये मग का चिडतेस? म्हणजे काय? मी त्याची वाट बघत, आय मीन मला टाइमपास करायचं असं समज ग. पण तू माझ्याशी असं उद्धटपणे कसं काय बोलू शकतो? झिंकूर. साक्षी. काय? तेच विचारते मी. काय चाललंय हे? मी शाळेबद्दल बोलत होते तेव्हा तू राजकारणावर बोलायला लागलीस. आरशासमोर बसून विचार करत होतीस तेव्हा मला खोटं बोललीस की मी वाचते. साक्षी, काय चाललंय हे सगळं? कुठे काय? नक्की काय बी नसलंय तुझं? उगाच स्पष्टच विचारते. तुझं आणि राजचं नक्की काय चाललंय? राजचं आणि माझं? उगाच काय वेडीस का देऊ? मी नाही आहे, पण तू नको होस. भैया साहेब, काय झालं? इतके उदास का दिसताय? तुम्हाला नाही कळणार नीलराजे. आपल्याला जरी असं वाटत असलं की आम्हाला काहीच कळत नाही, पण आम्ही सुद्धा आता माणसं जवळून पाहायला शिकलोय. सांगा भैया साहेब, तुमच्या उदासीचं कारण कळलं पाहिजे आम्हाला. तुम्हाला सांगितलं ना नीलराजे, तुम्हाला नाही कळणार. विक्रमादित्यांची काळजी वाटते. हो, पण भैया साहेब, आता ते ठणठणीत बरे झालेत, आपल्यामध्ये परतही आलेत. खरंय, पण परत आलेले विक्रमादित्य पूर्वीचे राहिलेले नाहीत. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात खूप फरक झालाय. म्हणजे आता ते माणसासारखे वागायला लागलेत असं म्हणायचंय का तुम्हाला? आम्हाला वाटलं होतं आदित्यराजे आमचं साम्राज्य सांभाळतील, आमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला साथ देतील, पण आज अचानक. भैया साहेब, आम्ही काही मदत करू शकतो का आपल्याला? हो, तुम्हाला तुमचंच आयुष्य सांभाळता येत नाहीये. तुम्ही आम्हाला काय मदत करणार? एका बाईसाठी आपल्या आयुष्याची वाट लावली तुम्ही. आम्ही आज नाराज आहोत ते याच करता. आदित्यराजे सुद्धा तुमच्या पावलावर पाऊल टाकूनच चाललेत. तुम्ही आयुष्य उधळून लावलं, त्यामागे तकलादुका होईना, पण कारण होतं. पण आदित्यराजे असे का वागावेत? त्याला सुद्धा एक कारण आहे भैया साहेब. भैया साहेब, माणूस जेव्हा स्वतःचं मरण असं समोर पाहतो ना जवळून, तेव्हा त्याला जगण्याचा खरा अर्थ कळायला लागतो. विक्रमचंही तसंच झालंय. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? ते तुम्हाला नाही कळणार भैया साहेब. आणि असा तो मनुष्य प्राणी, केवढा हुशार, केवढा बुद्धिमान. ओ हो 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 हो. एक बरीच गोष्ट त्यांच्या ध्यानी येत नाही. हे राजश्री निघतात दुःखाकडे टिव टिव करून सुख शोधायला. हे सुखाच्या मागं हुंगत हुंगत आणि दुःख यांच्या पाठीमागं जिबल्या चाटत, अशी वरात मग फिरत राहते जन्मभर. आणि जन्म तरी कसला यांचा? आधी बालपण, त्यानंतर अर्धा जातो झोपेत, आणि जरा व्याधी तर 5वीला पुजलेल्या यांच्या.
तरी बरं संत कानी कपाळी कोकलतायत की जन हो हे सुखदुःखाचं लचांड सोडा आणि निवृत्ती मार्ग अनुसरा. पण ऐकायला वेळ पाहिजे ना आम्हाला, सवड पाहिजे ना आम्हाला. सवड केव्हा होते? त्या मेल्यांच्यामुळे झालं, ज्यांनी आमच्या दामूला पळवून नेलं. आधार होता आमच्या सगळ्यांचा तो होता म्हणून मृत्युंजयच्या पाठीमागे त्याच्या मुली शिकल्या. त्यांचा मायबापच होता ना तो. त्या तिघी जेवढ्या तडफडतायत ना तेवढा तो सुद्धा तडफडेल, ज्यानं आमच्या दाम्याला पळवून नेलंय. तुझे जर मला सोबत असेल ना तर दादू नक्की सापडतील. दादूंच्या येण्यानं जर तू इतकी खुश होणार असशील तर यापेक्षा वेगळं मला काहीही नकोय. आता काय वाटेल ते झालं तरी मी देवींना मारणार नाही. राज, काय अधिकार आहे तुला देवींसारख्या निरपराध माणसाला मारण्याचा?